नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. मुक्त शैक्षणिक संसाधने म्हणजेच ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस. इंटरनेटवर काही सापडले की ते वापरायचं की नाही, हा जो एक गोंधळ आपल्या सगळ्यांच्या मनात असतो ना, तोच आज आपण दूर करणार आहोत. हा प्रश्न आपल्याला कधी ना कधी पडतोच, नाही का? एखादी भारी इमेज दिसते, एखादा व्हिडिओ किंवा मजकूर, आणि आपल्याला वाटतं की आपल्या कामासाठी हे एकदम परफेक्ट आहे. पण मग मनात एक धाकधूक सुरू होते. अरे, हे वापरलं तर कॉपीराईटचा काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार? ही एक मोठी आणि खरी समस्या आहे. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय बघणार आहोत? आधी आपण कॉपीराईटचा गोंधळ समजून घेऊ. मग OER म्हणजे नेमकं काय, ते कसं शोधायचं, वापरायचं आणि तयार करायचं, हे सगळं पाहू. आणि हो, शेवटी त्याचे फायदे आणि काही मर्यादा काय आहेत यावरही नजर टाकूया. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. आणि सगळ्यात आधी हा ऑनलाईन कॉपीराईटचा गोंधळ आहे तरी काय ते समजून घेऊया. ही गोष्ट आहे ना, अगदी पक्की लक्षात ठेवली पाहिजे. इंटरनेटवर जे काही दिसतं, मग तो फोटो असो, व्हिडिओ असो किंवा एखादा लेख, ते कुणाचं तरी काम असतं. त्यांची ती मालमत्ता असते आणि त्यांच्या परवानगीशिवाय ते वापरणं म्हणजे कायदेशीर भाषेत गुन्हा ठरू शकतो. मग आता यावर उपाय काय आहे? तर यावर एक जबरदस्त उपाय आहे आणि तो म्हणजे मुक्त शैक्षणिक संसाधने म्हणजेच OER. हाच त्या कॉपीराईटच्या त्रासावरचा सगळ्यात चांगला मार्ग आहे. आणि OER वेगळं का आहे, हे इथेच आपल्या लक्षात येतं. बघा, पूर्वी कसं होतं, जे काही शैक्षणिक साहित्य असायचं त्यावर कॉपीराईटचे कडक नियम असायचे. पण OER सोबत येतो एक मुक्त परवाना, आणि यामुळेच आपल्याला ते साहित्य वापरायचं, त्यात आपल्या गरजेनुसार बदल करायचे आणि दुसऱ्यांसोबत शेअर करायचं पूर्ण स्वातंत्र्य मिळतं. हाच तो मोठा फरक आहे. युनेस्कोने याची एक अगदी स्पष्ट व्याख्या दिली आहे. आता ही व्याख्या जरा मोठी वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. OER म्हणजे शिकण्यासाठी किंवा संशोधनासाठीचं कोणतंही साहित्य जे सर्वांसाठी खुलं आहे. ते मोफत मिळवता येतं, वापरता येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गरजेनुसार त्यात बदलही करता येतो. आणि OER म्हणजे फक्त काही नोट्स किंवा लेख असं नाही हां, याची व्याप्ती खूप मोठी आहे. विचार करा, एक अख्खा ऑनलाईन कोर्स, एखादा पाठ्यपुस्तक, व्हिडिओ, सॉफ्टवेअर, अरे अगदी एखादी छोटीशी क्विझसुद्धा OER असू शकते. म्हणजे ज्ञानाचा हा खजिना किती मोठा आणि वेगवेगळ्या प्रकारचा आहे याचा अंदाज आपल्याला येतो. चला, आता हे सगळं ऐकून छान वाटतंय, पण प्रश्न हा आहे की ही मौल्यवान संसाधने शोधायची कुठे? आपण सगळेच Google वापरतो, बरोबर? पण तुम्हाला माहितीये का की त्याचा वापर OER शोधण्यासाठी पण करता येतो? आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने. फक्त Googleच्या ॲडव्हान्स सर्चमध्ये जायचं, तिथे युसेज राईट्स नावाचा एक फिल्टर असतो. तिथे फ्री टू यूज ऑर शेअर असा पर्याय निवडला की झालं. मग Google आपल्याला फक्त तेच रिझल्ट दाखवेल जे आपण कायदेशीररित्या वापरू शकतो. आहे की नाही सोपं? आता Google तर आहेच, पण खास OER शोधण्यासाठी काही डेडिकेटेड वेबसाईट्स पण आहेत. म्हणजे बघा, OER कॉमन्स किंवा क्रिएटिव्ह कॉमन्स सर्च ही अशी काही साधनं आहेत जी वापरल्यावर आपल्याला जास्त अचूक आणि आपल्या विषयाला धरून असलेलं साहित्य सापडतं. काही ठिकाणी तर याचा खूप मोठा साठाच आहे, म्हणजे जणू काही लायब्ररीज. यात आपल्या भारताचं स्वतःचं NROER आहे आणि विकिपीडिया तर आपल्याला माहीतच आहे. इतकंच काय, यूट्यूबवर सुद्धा क्रिएटिव्ह कॉमन्स हा फिल्टर लावून आपण अशी मोफत वापरता येणारी सामग्री अगदी सहज शोधू शकतो. ओके, तर आता आपल्याला OER कसं शोधायचं हे कळालं. पण आता एक पाऊल पुढे टाकूया. हे साहित्य वापरायचं कसं? आणि इतकंच नाही, तर आपण स्वतः ह्या ज्ञान निर्मितीत योगदान कसं देऊ शकतो ते पाहूया. OER वापरण्याची सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? त्याची लवचिकता. म्हणजे बघा, आपण 2 वेगवेगळे OER व्हिडिओ एकत्र करून एक नवाच व्हिडिओ बनवू शकतो. याला म्हणतात रिमिक्स. किंवा एखाद्या इंग्रजी लेखाचं मराठीत भाषांतर करू शकतो, म्हणजे अडॅप्ट करू शकतो. किंवा मग एखाद्या चित्राचा वापर आपल्या प्रेझेंटेशनमध्ये करू शकतो, म्हणजे त्याचा रिपर्पज करू शकतो. शक्यतांना काही मर्यादाच नाहीयेत. एक छोटं उदाहरण बघूया, म्हणजे लगेच लक्षात येईल. समजा 8वीच्या एका शिक्षकांना मुलांना ऊर्जा हा विषय शिकवायचा आहे आणि त्यासाठी त्यांना एक व्हिडिओ हवाय. आता स्वतः व्हिडिओ बनवण्याऐवजी ते टीचर ट्यूबवरून एक तयार OER व्हिडिओ शोधतात, त्याचा परवाना तपासतात आणि मूळ निर्मात्याला क्रेडिट देऊन तो वर्गात दाखवतात. बघा, किती वेळ वाचला आणि मुलांना एक दर्जेदार साहित्य मिळालं, तेही कायदेशीररित्या.
आणि ही गोष्ट लक्षात घ्या की आपण फक्त OER वापरणारेच नाही, तर ते तयार करणारे सुद्धा बनू शकतो. आपण स्वतः तयार केलेलं कुठलंही शैक्षणिक साहित्य, मग तो लेख असो किंवा व्हिडिओ, त्याला फक्त एक क्रिएटिव्ह कॉमन्ससारखा मुक्त परवाना जोडायचा आणि झालं, ते आपण जगासोबत शेअर करू शकतो. असं करून आपण या ज्ञानाच्या साखळीतला एक महत्त्वाचा दुवा बनतो. ठीक आहे, आतापर्यंत आपण OERचे फायदेच फायदे पाहिले. पण नाण्याला दुसरी बाजूही असते नाही का? तर आता या चळवळीकडे जरा संतुलित नजरेने बघूया. याचे जबरदस्त फायदे तर आहेतच, पण काही आव्हानं सुद्धा आहेत. OERचे फायदे तर अगदी स्पष्ट दिसतात. सगळ्यात पहिलं म्हणजे शैक्षणिक साहित्याचा खर्च कमी होतो. विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचं, तज्ज्ञांनी तपासलेलं साहित्य मिळतं. यामुळे स्वतंत्रपणे शिकायला प्रोत्साहन मिळतं. आणि शिक्षकांना सुद्धा आपलं काम इतरांसोबत शेअर करून शिकवण्याची पद्धत सुधारायला मदत होते. पण दुसरीकडे काही मर्यादाही आहेत, ज्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. कधीकधी आपल्याला हवं असलेलं साहित्य शोधायला खूप वेळ जातो. सापडलेल्या सामग्रीची गुणवत्ता खरंच चांगली आहे का, याबद्दल मनात शंका असू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेकांकडे ही डिजिटल संसाधने वापरण्यासाठी कम्प्युटर किंवा इंटरनेटची सोयच नसते. हे अडथळेही तितकेच खरे आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर OERमुळे शिक्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलतो. आपण फक्त माहिती घेणारे निष्क्रिय विद्यार्थी न राहता ज्ञान वाटणारे, त्यात बदल करणारे आणि नवीन ज्ञान तयार करणारे सक्रिय भागीदार बनतो. आणि शेवटी एक प्रश्न, जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. ज्ञानाच्या या अथांग सागराचे दरवाजे आता आपल्यासाठी उघडले गेले आहेत. आपण सर्वजण या जागतिक चळवळीचा भाग आहोत. तर मग प्रश्न हा आहे की आपल्याकडे असलेलं कोणतं ज्ञान आपण या जगासाठी मुक्त करणार आहोत.